नमस्कार मित्रांनो. माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये आपण बोललो होतो, कुटुंबासाठी काम करत असताना नकळत आपण त्यांच्यापासून कुठेतरी दुरावतो आणि नात्यामध्ये एक कोरडेपणा येतो. तर आज मी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा इथे मांडणार आहे आणि तो म्हणजे आपण वाहत असलेलं अदृश्य ओझं. आपण कळत-नकळत सगळेच रोज आपल्या आयुष्यात अदृश्य ओझं वाहत असतो. होय, ते ओझं दिसत नाही, पण शरीर, मन आणि नात्यांवर त्याचा खूप मोठा परिणाम होतो. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात डेडलाईन्स, जबाबदाऱ्या, पैशांची चिंता, करिअरचा ताण आणि कुटुंबाची काळजी, भविष्याची भीती या सगळ्यांचं ओझं आपण हसतमुखाने वाहत असतो. पण आतून आपण थकत जातो. हो, खरंच खूप थकतो. आपल्या चेहऱ्यावर हसू असतं, पण मनात कुठेतरी अस्वस्थता असते. आपण बाहेरून खंबीर दिसत असलो, तरी आतून कुठेतरी कोसळत असतो आपण. मन कुठेतरी आपलं कोसळलेलं असतं आणि हाच ताण नकळत आपल्या नात्यांमध्ये उतरतो आणि हा ताण नात्यांमध्ये उतरल्यानंतर आपल्या घरातलं वातावरण कुठे ना कुठे तणावमुक्त होतं. ताणलेल्या मनातून आपण मुलांवर चिडतो, जोडीदाराशी वादविवाद करतो किंवा वडीलधाऱ्यांशी बोलणं टाळतो आणि नात्यांमध्ये अनावश्यक दुरावा वाढत जातो. सो असाच एक उदाहरण सांगते. संदीप नावाचा एक व्यक्ती IT मध्ये काम करतो. ठीक आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत मीटिंग्स, डेडलाईन्स, कॉल्स, क्लायंटचे कॉल्स, सपोर्ट या सगळ्या गोष्टी त्याच्या चाललेल्या असतात. बाहेरून पाहिलं तर सगळं कसं छान चाललंय असं वाटतं. घर आहे, गाडी आहे, पगार आहे, एक सेटल लाईफ आहे. छानपैकी सगळे राहता आहेत. पण संदीप कुठेतरी आतून तुटत चालला होता. तो रात्री घरी आला की मुलगा त्याच्याकडे धावत यायचा. पण त्याच्या हातात अजूनही लॅपटॉप असायचा. बायको जेवायला थांबलेली असायची. आई-बाबा त्याची वाट बघत बसायचे. पण तो म्हणायचा, "थोडं काम बाकी आहे, तुम्ही खा." आणि हे असं 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, हे सातत्याने असंच चाललेलं. आई-बाबा बोलायला यायचे, पण त्याचं लक्ष स्क्रीनवर अडकलेलं असायचं. असं बऱ्याचदा होतं, की आपण कामात असतो, कोणतरी आपल्याशी बोलत असतं आणि आपलं लक्षच नसतं, की समोरचा व्यक्ती आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. बाहेरून सगळं व्यवस्थित दिसत होतं, पण घरातलं हास्य कमी होतं आणि शांतता जरा जास्त. हो. ते घराचं घरपण कुठेतरी हरवत चाललेलं होतं आणि हा परिणाम होता त्या अदृश्य ओझ्याचा. एक दिवस संदीप स्वतःला विचारू लागला आणि त्याच्या मनात प्रश्न आला, की मी हे सगळं माझ्या कुटुंबियांसाठीच तर करतो आहे. पण हळू त्याला जाणवलं, घर आहे पण संवाद नाही. मुलं आहेत पण खेळ नाही. नाती आहेत पण वेळ नाही. जोडीदार आहे पण जवळीक नाही. त्याचं मन एक जड दगड उचलल्यासारखं होतं. त्याला असं वाटू लागलं, मी खूप मेहनत करतोय, पण तरीही सगळं हातातून निसटतंय. हो, कुठेतरी हे सगळं माझ्या हातातून निसटत चाललंय. कुठेतरी मी काहीतरी गोष्टी गमावतोय. मग माझा प्रश्न असा आहे, हे अदृश्य ओझं आपण कसं कमी करायचं? सगळ्यात पहिली गोष्ट, स्वतःशी प्रामाणिक राहा. सगळं एकट्याने पेलण्याचा प्रयत्न करू नका. येस, भावना दाबून ठेवू नका. बऱ्याच वेळेस काय होतं, आपल्याला असं वाटतं की नाही, मला नाही दुसऱ्याला त्रास द्यायचा, मी बघेन, मी करेल. पण त्यामुळे काय होतं ना कुठेतरी, ते सगळं आपण दाबून ठेवतो आत आणि मग कुठेतरी त्या गोष्टीचा परिणाम दुसऱ्या गोष्टींवर निघतो किंवा आपल्या नात्यांवर निघतो. जवळच्यांशी बोला, तुमचं मन मोकळं करा. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट, छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये स्वतःला वेळ द्या. दररोज किमान 15 ते 20 मिनिटं मोबाईल स्क्रीन आणि ऑफिसच्या टेन्शनपासून दूर राहा. चालायला जा, मेडिटेशन करा आणि तेही जमत नसेल तर फक्त 15 मिनिटं खाली
जमिनीवर बसा, डोळे मिटा आणि शांत विचार करा. तिसरी गोष्ट म्हणजे प्राथमिकता ओळखा. कुठल्या गोष्टींना प्रायोरिटी द्यायची आहे आयुष्यात. आयुष्यात सगळंच महत्त्वाचं असतं असं नाही. काही गोष्टी थांबू शकतात. पण तुमचं आरोग्य आणि कुटुंब थांबत नाही. त्यांना तुम्ही प्रथमच स्थान द्यायला हवे. मित्रांनो, लक्षात ठेवा, जीवन आपल्या पुढे नेतं, पण ओझं आपण स्वतःच वाढवत जातो. आणि तेच ओझं कमी करणं हीच खरी जीवनशैली सुधारण्याची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे तुमचं कुठलं ओझं आहे, तुम्ही ते विचार करा आणि कुठल्या गोष्टींना तुम्हाला आयुष्यात प्राधान्य द्यायचंय त्याचा विचार करा. आज तुम्हाला स्वतःला एक प्रश्न विचारा, जे मी तुम्हाला आत्ता बोलली तेच, की सगळ्यात मोठं अदृश्य ओझं काय आहे आणि तुम्ही ते कमी करण्यासाठी काय करत आहात? मित्रांनो, आपण सगळे संदीप सारखंच एक अदृश्य ओझं पाहतो. हो, आपण सगळे संदीप सारखं एक अदृश्य ओझं पाहतो. काम, पैसे, जबाबदाऱ्या सगळं महत्त्वाचं आहे. माहिती आहे मला. ह्या गोष्टी आपल्याला आयुष्यात लागणारच आहेत. पण नाती, संवाद आणि प्रेमा यांच्याशिवाय ते सगळं अपूर्ण आहे. प्रेम, नाती आणि संवाद ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आयुष्यात. लक्षात ठेवा, ओझं कमी करण्यासाठी मोठे बदल करायची गरज नाही. लहान लहान गोष्टीतून आपण हळूहळू ह्या गोष्टी कमी करू शकतो. हे अदृश्य ओझं जे आहे ना, स्ट्रेस जो आहे तो कमी करू शकतो. लहान क्षण, लहान संवाद, लहान वेळ हेच आयुष्याला हलकं करतात. तुम्ही सुरुवात तर करून पहा छोट्या छोट्या गोष्टींपासून. तुम्हाला कळेल की तुमचा ताण कुठेतरी कमी झालेला आहे. चला तर मग तुम्ही तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा. आपण सगळे मिळून या अदृश्य ओझ्याबद्दल बोलूया आणि एकमेकांना समजून घेऊया आणि हलकं सुखी जीवन जगायला शिकूया. कारण तुमचा अनुभव दुसऱ्यांच्या जीवनालाही आधार ठरू शकतो हे विसरू नका. कारण जेवढे आपण अनुभव शेअर करू तेवढं आपण दुसऱ्यांना कळत न कळत त्यांच्या कुठे चुका होत असतील तर त्यांनी त्या कशा दुरुस्त करायच्या हे कळत न कळत आपण त्यांना मार्गदर्शन करू. त्यामुळे प्लीज तुमचे अनुभव तुम्ही शेअर करा. आणि जर तुम्हाला हा विषय महत्त्वाचा वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण हा प्रवास फक्त माझा नाही, आपला आहे. लक्षात ठेवा, आपण सगळे मिळून एक चांगलं, निरोगी आणि आनंदी आयुष्य जगण्यासाठी इथे आलो आहोत. त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि आपल्या प्रियजनांचीही काळजी घ्या. शेवटी मी एकच म्हणेन, आपण जसा विचार करतो, आपण तसंच घडत जातो, आपण तसंच बनतो. त्यामुळे तुम्ही तुमचे विचार पॉझिटिव्ह ठेवा, तसंच तुम्ही बनत जाणार तुमच्या आयुष्यात. आणि शेवटी मला काय वाटतं माहिती आहे का, की जीवन खूप सुंदर आहे. ते ओझं आपलं आयुष्य जड नाही बनवू शकत. जर वेळेस तुम्ही त्या गोष्टी लोकांसोबत शेअर केल्या, त्या भावना तुम्ही व्यक्त केल्या, तर तुमचं आयुष्य खूप सुखी होईल. एवढं मला नक्की माहिती आहे. प्लीज बोला, भावना तुम्ही दाबून ठेवू नका. तुम्ही जेवढं मन मोकळं करणार, तेवढं तुमचं आयुष्य हलकं आणि सुंदर होईल. चला, आजपासून हे बदलूया. स्वतःचंही मन हलकं करा आणि आपल्या प्रियजनांचंही मन हलकं करा. यथा चिंतयति तथा भवति. तुम्ही जसा विचार करणार, तुम्ही तसंच बनणार.